माननीय राज्य निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। आपल्या जिल्ह्यामधल्या 12 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत यांचाही कार्यक्रम काल जाहीर झालेला आहे। तर त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर नॉमिनेशन स्वीकारण्याचा डेट आहे। 18ला स्क्रुटिनी आहे। त्यानंतर 26ला निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिवस आहे आणि 2ला आपलं मतदान आणि 3 तारखेला मतमोजणी असा हा ब्रीफ कार्यक्रम इलेक्शन कमिशनने जाहीर केला आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व यंत्रणांची बैठक ठेवलेली आहे। पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, सर्व आरओ एआरओ आणि इलेक्शनच्या रिलेटेड जी तयारी आहे ती आपली ऑलरेडी झालेली आहे। मॅन पॉवर आहे, त्यांचं ट्रेनिंग आहे, मास्टर ट्रेनिंगची सगळी नियुक्त्या, मल्टिपल ट्रेनिंग झालेले आहेत, मशीन्स आपले सगळे आलेले आहेत। FLC जी प्रक्रिया आहे ती पण आपण पार पाडलेली आहे। इलेक्शनचं गोडाऊन, इतर लॉजिस्टिक सगळं आपण यंत्रणा सज्ज आहे, परिपूर्ण आहेत। लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पण आमच्या ज्या इतर चॅप्टर केसेस आहे, तडीपारी आहे, MPD आहे, या ॲक्टिव्हिटी पण चालू आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये, सुव्यवस्थेमध्ये ही निवडणूक 100% पार पडेल याची मला निश्चितपणे खात्री वाटते। ज्या मतदान केंद्र आहे आपल्याकडचे ते पण आम्ही इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे सगळे निवडलेले आहेत। त्यामध्ये ज्या AMF अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटी सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळं कुठल्याही ठिकाणी लांब रांगा लागून इनकन्व्हिनियन्स आपल्या मतदारांना होणार नाही याची पण आम्ही पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे। तर मी आपल्या निमित्ताने सर्व नांदेड जिल्ह्यातील जे मतदार आहे यांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करावं। कुठल्याही प्रलोभनाशिवाय आणि कुठल्याही दबावाशिवाय आपण बाहेर पडून मतदान करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। यामध्ये अजून एक जो महत्त्वाचा टप्पा आहे, दुबार जो मतदार आहे तर यावेळेस मतदार इलेक्शन कमिशनने त्याला स्टार मार्क करून ती यादी दिलेली आहे आणि आम्ही पण ज्या ठिकाणी दुबार मतदार आहे त्यांना त्यांच्याकडे पोहोचून परिशिष्ट 1 भरून घेतोय। ज्या ठिकाणी ती रिस्पॉन्स येत नाही त्या ठिकाणी आम्ही पत्र पण भरून घेण्याची तरतूद आहे। त्यामुळं ही पण आवश्यक ती खबरदारी आम्ही बाळगलेली आहे। धन्यवाद सर। संवेदनशील, अतिसंवेदनशील किती मतदारसंघ पोलिंग बूथ आहेत का? नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये संवेदनशील अशी कुठली अडचण नाही आहे आणि त्याबाबत आम्ही ऑलरेडी 1 महिन्यापासून SP साहेबांशी सतत टचमध्ये आहोत। ज्या ठिकाणी इलेक्शन रिलेटेड लॉ अँड ऑर्डर काही निर्माण होण्याची शक्यता आपल्याकडे नाही आहे, तरी पण आम्ही मोठ्या प्रमाणावर तडीपारी केसेस आहेत, MPD आहे, त्या करतोय। त्यामुळं मला असं वाटतं की कुठली त्या पद्धतीची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये बिलकुल नाही आहे। अतिवृष्टीची जी मदत आली ती आचारसंहितेमुळे वाटपात अडचण होते। इलेक्शन कमिशनने जे काल गाईडलाईन दिल्या त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की पूर परिस्थिती असेल, दुष्काळ परिस्थिती असेल त्याच्यामध्ये जी मदत वाटप आहे हा याचा कुठलाही भाग असणार नाही आहे। आणि ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती आलेली आहे। आपण 1 टप्पा या मदतीचा ऑलरेडी वाटतोय आणि त्याचाच हा दुसरा टप्पा आहे आणि आता रब्बी हंगामाच्या तोंडावर जो रिलीफ आवश्यक आहे ती आपण देण्याची प्रक्रिया करतोय। यामध्ये इलेक्शन कमिशनच्या आचारसंहितेचा कुठल्याही अडचण येणार नाही। सर, दुसरा एक प्रश्न आहे,